मित्रांनो, मी शिवम गुळवे. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि मी माझ्या काका लोकांसोबत आता चाललेलो आहे, कुठेतरी चाललेलो आहे मस्त ठिकाणी फिरायला. आणि मी तुम्हाला आता पूर्ण प्रवासात सांगेल मी कुठे चाललेलो आहे, तर तुम्हाला ते समजेलच. तर आत्ता माझ्यासोबत आहे आदित्य गुळवे, ओंकार गुळवे आणि अक्षय गुळवे. चला तर मग आता आपण ह्या जर्नीला सुरू करूया. चला. आत्ता 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ज्या गाडीमध्ये जाणार आहे ती फोर्स अर्बनिया आलेली आहे. तर ती चांगलीच लक्झरियस गाडी आहे. मर्सिडीजच्या इंजिनच्या प्लॅटफॉर्मवर बनलेली गाडी आहे. तर आम्ही त्या सफरीचा मजा घेणार आहे. तर चला मग, आम्ही उत्सुक आहोत त्या सफरीसाठी. मॉर्निंग मित्रांनो. तर आता किती वाजलेले आहेत आता? तर आता 8 वाजलेले आहेत. आम्ही 2-3 तास झोप काढली. आता पुण्यापासून संगमनेरच्या पुढे आलोय आणि इथं एक मिसळ स्पॉट आहे, मस्त कारभारी मिसळ. तर मी तुम्हाला दाखवतो थांबा. आणि आमचा काका, सोमू काका आणि बघा मिसळचा आस्वाद घेताना अनलिमिटेड मिसळवर तुफान तुटून पडलेले लोक. तर आता सध्या आम्ही इथे कुठे, आपण धुळ्याजवळ आहे आणि धुळ्यामध्ये आता आम्ही थोड्या वेळात पोहोचेल आणि मग तिथं आम्ही दुपारचं जेवण करणार आहे व्यवस्थितपणे. आणि तिथून मग आम्ही तर महेश्वरला जाणार आहे. महेश्वर हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक आहे. तर त्याच्याबद्दल मी थोडी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, तुम्ही चेक करा. तर चला मग आता जाऊया पुढच्या प्रवासाला. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो. आम्ही आत्ता कुठं आलेलो आहे? महेश्वर येथे. तर महेश्वर हे ठिकाण आहे अहिल्यादेवी होळकरांचं घर असं समजलं जातं. तर इथे त्यांचं स्मारक पण आहे. तर आता आपण ते एक्सप्लोर करणार आहे. आणि इथं छान असा घाट पण आहे नर्मदा नदीकाठी. तर चला मग आता पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे नर्मदेच्या पवित्र काठावर वसलेल्या महेश्वरमध्ये. हे ठिकाण म्हणजे इतिहास, अध्यात्म आणि शांततेचा एक अद्भुत संगमच आहे. चला तर मग तुम्हाला याचा पौराणिक इतिहास सांगतो. महेश्वरचं प्राचीन नाव महेशमती होतं. रामायण, महाभारत काळापासून या नगरीचा उल्लेख इतिहासात आढळतो. इथेच राजा कार्तिवीर अर्जुन यांची राजधानी होती असं मानलं जातं. नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे हे ठिकाण नेहमीच पवित्र आणि समृद्ध मानलं गेलंय. महेश्वरला खरी ओळख मिळाली ती राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळात. त्यांनी ते राजधानी स्थापन केली. अहिलेश्वर मंदिर, घाट, धर्मशाळा आणि किल्ल्यांचा सुंदर जीर्णोद्धार केला. आजही इथली रचना पाहिली की त्यांच्या दूरदृष्टीची आणि भक्तीची जाणीव होते. तर नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आलेलो आहोत ओंकारेश्वर इथे. तर आत्ता 9:30 वाजलेले आहेत. तर 2 तास लागले आम्हाला महेश्वरवरून ओंकारेश्वर इथे पोहोचायला. तर आत्ता आम्ही इथे येऊन पहिल्यांदा डिनर करणार आहोत आणि डिनर करून मग त्यानंतर आम्ही हॉटेलकडे जाणार आहोत झोपण्यासाठी. तर आत्ता सकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी पूर्णपणे आवरून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आता ओंकारेश्वरांच्या दर्शनाला चाललेलो आहे. तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठी आहे. तर इथे 2 मंदिर आहेत, ओंकारेश्वर आणि मुमलेश्वर. तर दोन्ही मंदिरांचे दर्शन घ्यायला तेव्हा ते एक ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण होतं. चला मग. ओम नमः शिवाय. तर आता आमचं अर्ध्या तासामध्येच ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही सकाळी आवरून मगाशी सांगितल्याप्रमाणे आलो होतो दर्शनाला आणि इतकं सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. इकडे माझ्यासोबत माझे साथीदार आहेत. कसं वाटतं तुम्हाला दर्शन? एकदम मस्त, एकदम मस्त. मन प्रसन्न झालंय सकाळी सकाळी. हर हर महादेव, हर हर महादेव. तर आता मी चाललेलो आहे मुमलेश्वर दर्शनाला. तर मुमलेश्वर हे पण ओंकारेश्वर इथलेच ज्योतिर्लिंग आहे. तर दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होतं. तर महादेवांचे 2 रूप आहेत तिथं, ओंकारेश्वर एक आणि मुमलेश्वर एक. तर ओंकारेश्वर असं एक छोट्याशा बेटावर आहे आणि मुमलेश्वर हे कडेला आहे, नर्मदा नदीच्या कडेला.
तर ते जवळच अंतरावर आहे. तर आपण आता ते एक्सप्लोर करूया. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर ममलेश्वर हे ठिकाण आहे आणि इथे आपलं दर्शन झालेलं आहे. तर ओंकारेश्वर या ठिकाणीच हे आहे. म्हणजे असं म्हणतात की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे 2 भाग आहेत ज्योतिर्लिंगाचे आणि हे दोन्ही मिळून ज्योतिर्लिंग पूर्ण होतं. तर याच्या मागं कथा अशी आहे की ममलेश्वर हे मातृरूप आहे. म्हणजे एक ममलेश्वर त्याला दुसरं नाव आहे अमलेश्वर, म्हणजे पूर्ण निर्मळ आणि एक मातृरूप आहे ते. असं शिवलिंग आहे ते. आणि ते ओंकारेश्वर दुसरं शिवलिंग आहे. तर ओंकारेश्वर शिवलिंगाच्या मागची दंतकथा अशी आहे की विंध्य पर्वत असतो. विंध्य पर्वताला जरा गर्व झालेला असतो. तर मग नारद मुनी येतात आणि त्याला सांगतात मेरू पर्वताची महती. मग त्याला म्हणतात तू महादेवांची तपश्चर्या कर. आणि मग तेव्हा तो महादेवांची तपश्चर्या करायला लागतो. तेव्हा महादेव त्याला प्रसन्न होऊन इथे शिवलिंगात प्रकट होतात. तर तेच आहे हे ओंकारेश्वर. तर सुंदर अशा नर्मदेचं दृश्य पाहत आम्ही उज्जैनच्या दिशेने प्रवास करू लागलो. तर आता सध्या आम्ही उज्जैनपासून 3 किलोमीटर लांब आहे. एका ठिकाणी थांबलोय जेवण्यासाठी. तर सकाळी 9 वाजता ओंकारेश्वर इथून नाश्ता करून आम्ही निघालो. दर्शनही छान झालं होतं. मग तिथून किती 120 ते 130 किलोमीटर लांब आहे उज्जैन ओंकारेश्वरपासून. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहेत. वातावरण थोडं क्लाउडी आहे आणि तुम्ही पाहू शकता छान वाटतंय, थंड हवा पण आहे. तर आता आम्ही 1 वाजता चेक इन करेन रूममध्ये आणि नंतर आवरून वगैरे शिप्रा घाट आरतीला जाईल संध्याकाळी. तर मी तुम्हाला तिथे कव्हर करेल सगळं. ओके. वाजलेले आहेत 5 आणि आम्ही चाललेलो आहे दर्शनाला. पहिल्यांदा आम्ही शिप्रा घाटावर जाऊन शिप्रा नदीची आरती अटेंड करणार आहे. नंतर मग हरसिद्धी मातेची आरती आणि नंतर मग आम्ही उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन घेणार आहे. कसं वाटतं तुम्हाला संपूर्ण ट्रिपचा अनुभव घेऊन? एकदम मस्त ट्रिप झाली आपली, एकदम ओके जशी पाहिजे तशी. आणि तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं. चला मग हे आदित्य गुळवे. आज शिप्रा मातेच्या पवित्र काठावर आरती पूर्ण झाली आणि मन एकदम शांत झालं. नदी तीरावर उभं राहून मनातले सगळे विचार आपोआपच निवळून जातात. आरती संपल्यावर एक वेगळीच ऊर्जा मनात भरून राहते आणि त्याच ऊर्जेसोबत आता आपण पुढचे दर्शन घेण्यास आलो आहे. हरसिद्धी माता मंदिर. हरसिद्धी माता शक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचं एक पवित्र स्थान. हरसिद्धी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो आता माझ्या भोळ्या शंकराचं महादेवाचं दर्शन घ्यायला. आणि आता आमची पावलं महाकालेश्वर मंदिराकडे पडू लागली होती. हर हर महादेव. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आता दर्शन झालेलं आहे. आम्ही VIP बसने दर्शन घेतलेलं आहे. लवकर दर्शन झालं. जसं काय भगवान महादेवांचं, भगवान शंकरांचं बोलावणं चालू होतं. आणि चला मग आता आम्ही मार्केट एक्सप्लोर करतोय. आता आम्ही काहीतरी खाऊन घेणार आहे.
कसं वाटलं दर्शन करून तुम्हाला? एकदम मस्त वाटलं. असं जरा एनर्जी भेटली, नवीन वर्षासाठी काहीतरी एनर्जी भेटली. उज्जैनमधला फेमस दाखवणार त्यांना काय. जय महाकाल. उज्जैनमध्ये दाल बाफला भेटलेला आहे आम्हाला शेवटी. तर आम्ही आता इकडे दाल बाफला खाणार आहे. चला मग. जय श्री महाकाल. तर आता आम्ही सकाळ सकाळी काल भैरवनाथाच्या दर्शनाला चाललोय. तर चला मग आता दर्शन घेतोय आम्ही आता काल. किती वाजले? 5:15 वाजलेले आहेत. मला दाखवतो मी पुढे थांबा. मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता आम्ही इंदोरमध्ये आहे. आत्ता मस्त सकाळी 6 वाजता आमचं दर्शन झालं काल भैरवनाथाचं. आणि इथून मी निघालो. मी निघताना तसं लॉग शूट करू शकलो नाही, घाईघाईत निघालो. आणि आत्ता इंदोरमध्ये येऊन पोचलेलो आहे आम्ही. नाश्त्यासाठी थांबलो आहे. सकाळचे 9 वाजले. इथून नाश्ता करून आता आम्ही दुपारी म्हणजे संभाजीनगरकडे जाणार आहे. तिकडं आम्ही आता घृष्णेश्वराचं दर्शन घेणार आहे. तेही एक ज्योतिर्लिंगच आहे. तर मग आम्ही महाराष्ट्रात असू तेव्हा, आणि संध्याकाळी आम्ही पुण्याच्या दिशेने प्रवास करू. तर चला मग त्यावेळेस मी तुम्हाला घृष्णेश्वरच्या तिथलं फुटेज तर दाखवेलच. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही घृष्णेश्वरला येणार होतो, पण अचानक प्लॅनमध्ये चेंज झाला. आम्ही घृष्णेश्वरला आलो खरं, पण आता आम्ही आलो वेरूळच्या लेणी बघण्यासाठी. तर पहिल्यांदा आम्ही आता कैलास टेम्पल एक्सप्लोर करू. आता. आणि मग आता वेरूळच्या लेणी पण पाहून घेऊ, आणि मग वेळ मिळाला की आम्ही घृष्णेश्वरला दर्शनाला जाणार आहे. तर चला मग दाखवतो तुम्हाला. हजारो वर्षांपूर्वी यंत्रांशिवाय घडवलेली ही रचना आजही थक्क करून जाते. इथे शब्द अपुरे पडतात, कारण हे पाहायचं नसतं तर अनुभवायचं असतं. तर मग अशी म्हणल्याप्रमाणे आता मी वेरूळच्या कैलास मंदिरामध्ये आहे. तर हे कैलास मंदिर खूपच भव्य दिव्य आहे, आणि सुंदर असा स्थापत्यशास्त्राचा नमुना तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. भव्य दिव्य असं मंदिर आहे. तर आम्ही एकदम फास्टमध्ये एकदम वेरूळच्या लेणी पाहिली. एकच लेणी पाहिली, कैलास लेणी. आणि आता आम्ही आलेलो आहे घृष्णेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायला. तर आम्ही दर्शन घेईल आणि तुम्हाला मी तिकडचे काही सिनारिओ दाखवतो. चला मग. नमस्कार मित्रांनो. आता सध्या मी वेरूळमध्ये आहे, आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्यवस्थितपणे झालं. 10 मिनिटात दर्शन झालेलं आहे. आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. त्यासोबत आम्ही कैलास लेणी ही कव्हर केलेली आहे. तर ती पण मी सगळे व्हिडिओज ॲड करतो. चला मग आता ट्रिपची सांगता घेऊया. आणि मी लॉग्स इथं थांबवतो आपला. तर आम्ही बोलेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग, बाय.